कुठे जात होतीस? असो, हे बघ, या 2 बोल्स पैकी एका बोल मधल्या भाजीत पॉइझन आहे. आज तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा फैसला होणार आहे कियारा. आयदर तू मरशील किंवा मी मरीन. थांबा. अर्जुन, तू खोटं बोलतोस. तेच तर येत नाही ना मला. खरं प्रेम केलं मी तुझ्यावर. तू मात्र 1 नंबरची खोटारडी आहेस. घाबरत नाहीस ना डेथला? ठीक आहे, चल खा ही भाजी. खा, मी पण खाणार आहे. नाही, मला जगायचंय. मला माझ्या अक्कीसाठी जगायचंय. नाही, तुला तुझ्या अक्कीसाठी मरायचंय आणि मला तुझ्यासाठी जगायचंय. खा. नाही. कियारा, खा. अजूनही वेळ गेली नाहीये कियारा. माझ्या बरोबरचं रिलेशन मनापासून ऍक्सेप्ट कर आणि त्या बदल्यात जिवंत राहण्याची संधी घे. कळलं तुला? आई अगदी उशिरात उशिरा पहाटेला जरी निघाले ना तरी सुद्धा आपल्या चैत्र पालवीच्या कार्यक्रमाच्या आधी पोहोचतील ते. हो ग, अगं मग वाट कसली बघतेस? कर फोन त्यांना आणि कर तुझ्या आग्रहाचं आमंत्रण. खरं ना माई? आता खरं म्हणजे काय, खरंच सांगते मी तुला. मी एकीकडे पुण्यात येते, तू फोन किती वेळा सांगितलं आणि तुम्हाला स्वयंपाकघरात फोन आणायचा नाही म्हणून, तरी ऐकणार नाही तुम्ही माझं कोणी. हो, पण लगेच फोन लावून म्हणाल म्हणून मी आणला होता, नाहीतर नसता आणला. पण परत नाही आणणार बाई, सॉरी. नक्की ना? हो हो, लाव आता. लाव, तात्या काकांना फोन लाव. हो. हॅलो, हा सर्जेराव घाडगे बोलतोय. नमस्कार नमस्कार, मी बोलतेय वसुधा. काय? राधा हॉस्पिटल? अहो नाही, राधा हॉस्पिटल नाहीये. राधा नाही, राधा हॉस्पिटल. राधा हॉस्पिटल नाही, वसुधा. हा, बुधा. बुधा नाही, वसुधा. वसुधा. बुधा कोल्हापूरला गेलाय. ह्यांचा बुधा कोल्हापूरला गेला तर मी काय करणार? मी वसुधा बोलतेय, मुंबई. हो बाई, ओरडू नका ना, हळू बोला. अहो बाई नाही हो, बाई नाही, माई तुम्हाला माहिती आहे? माई आठवतात ना? माई, त्या माईंची मी सून आहे, वसुधा. कोण? साई? माई साई. हो, हॅलो. माई, खूप कष्ट आहे तो यांच्याशी बोलणं. म्हणजे आता साई म्हणतात, आता कसं समजवायचं आहे ना? मी नाही बोलत त्यांच्याशी. अगं मग फोन कट कर आणि पुन्हा लाव. पुन्हा? माझा हा कान बहिरा झाला, मी नाही परत दुसरा. अगं मग ह्या कानाने आई कथा नको ना. मग ठीक आहे, नको बोलूस त्यांना. आमचं काय जात आहे, तुझ्या स्वप्नात आलं त्या म्हणून सांगितलं. हो, ही लावली तर ग, तू लाव, तू ही लाडकी कर, तू कर त्यांना फोन. हॅलो, मृदुला का ग? हो, आणि का ओरडत होतीस ग बाय? अहो काकू, मी ओरडत नव्हते, वसुधा ओरडत होती. वसुधा होय, मग बरोबर आहे, ती ओरडणारच. काय म्हणतीस? तुमची खूप आठवण येत होती म्हणून फोन केला होता, आणि महत्वाचं म्हणजे वसुधाच्या स्वप्नात तुम्ही आला होतात म्हणून तुम्हाला फोन लावलाय. वसुधेच्या स्वप्नात मी काय केलं? काय मी धपाटा घातला का काय तिच्या पाठीत? नाही, पण प्रत्यक्षात येऊन धपाटा घातलात ना तरी चालेल. का मारतीस की मग काय? काही नाही हो, वसुधाला तुमची खूप आठवण येते. उद्या चैत्र पालवीचा कार्यक्रम आहे ना घरात, तर वसुधाची अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी इकडे यावं त्या कार्यक्रमासाठी, म्हणून हे रितसर आमंत्रण आहे वसुधाच्या वतीने तुम्हाला. बर. पहाटेच गाडी काढून निघा ना, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचाल. बर. याल ना नक्की? येऊ ना. आता वसुधेच्या स्वप्नात आली म्हणजे मला यायलाच पाहिजे बाय, नाही तर ती येईल माझ्या स्वप्नात भूत बनून. हो, पण म्हणजे तुम्ही नक्की येताय, आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. नाहीतरी म्हातारीला काम काय आहे ग? इथून तिथून वाड्यात हिंडायचं आणि ह्याच्या त्याच्यावर दटावायचं. आता इथं काय तिथं काय,
दटावण्याचंच काम नाही का आ? सांग साधनेला ओ तिथे शेजारीच उभी असेल नाही तुझ्या? अगदी बरोबर ओळखलं. मी ओळखलं. अग तिच्या तोंडून तूच बोलत होतीस जणू. कळतंय की येतो आम्ही हा बाबा. बर मला सांगा की अण्णांनी फोन करायला हवाय का काकांना? नाही ग नाही. हे बघ माणसाला यायचं असलं ना हा तर माणूस निमंत्रण शिवायच येतो बघ. आणि नाही यायचं असलं ना तर तू गाडी पाठव घोडे पाठव येणार नाही असं असतं. येऊ आम्ही दोघे येऊ हा. या या नक्की वाट बघते. लवकर या आणि वसुधासाठी तर याच या. बर ठेवू आता फोन? हा ठेव बाबा ठेव. हा येत आहेत ना म्हणजे? येत आहेत म्हणजे त्या म्हणाल्या की वसुधाच्या स्वप्नात मी आले म्हणजे मला यायलाच पाहिजे. बरोबर. चला मी आलेच. ये अगं. अगं कळायच्यात ना पुऱ्या. हो माही केवढं बोलले बघा. बॅटरी संपली. मी चार्जिंगला लावून येते. चमत्कारिक आहे रे बाबा ही. पण माई एक लक्षात आलं का आज पाडवा असूनही कुचक पाद्र काही बोललेली नाहीये ती. हो ग